राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी मजेत आहे. आज मी हा व्लॉग बनवत आहे पावभाजीवर. पण ह्या आधी मी शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे अक्षतासाठी. तिला बोलली की तुला पावभाजी बनवायची असेल तू स्वतः ये आणि कर, कारण मला आला होता कंटाळा बनवायचा पावभाजी. तर ती बोलली मीच बनवते. तर चला आज ती कशी पावभाजी बनवते बघा आता तुम्ही. आणि असा बेत आम्ही आखला आहे आज. तुम्ही बघू शकता भाजीचं काढलेलं आहे. फुलकोबी आहे, गाजर आहे, शिमला मिरची आहे, त्यात थोडी पालक पण आहे. इकडे मी मिक्सरमधून शेंगदाण्याचा कूट काढून घेतलेला आहे. शेंगदाण्याचे लाडू पौष्टिक असतं, त्याने मला असं वाटलं की एक शेंगदाण्याचे लाडू पण सोबत बनवूनच घ्यावं. अक्षताला बोलली पावभाजी तू करते, पण ते पावभाजी झाल्यानंतर त्याचा पसारा मला आवरायलाच 2 तास लागतं. फक्त ती पावभाजी बनवते आणि बाकीचा जो पसारा आहे तो माझ्यासाठीच असतो. चला तर आता झालं आहे बघा. आता हे लाडू मी बांधत आहे. लाडू बांधणं झालं की मी किचन रूम तिच्यासाठी फ्री करून ठेवणार आहे. तिचेही आता हे भाजी वगैरे कापून झाली आहे. आणि असं आहे, मोबाईलवर तारक मेहता बघता बघता ती सर्व कामं करते. याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवू शकते, कारण ती सुरुवातीपासून तर आखरीपर्यंत मोबाईल बघता बघता ती पावभाजी करणार आहे. आमच्याकडे असंच चाललं असतं. तिला कोणतंही काही काम सांगितलं की ती मोबाईल बघता बघता काम करते. आणि मोबाईलवर ती तारक मेहता फार बघते. तिला आवडतं तारक मेहता. पण असं वाटतं जाऊ द्या, पावभाजी तर खायला मिळणार मला. मी जर मधात गेली, तिला काही सांगितलं असं कर तसं कर, तर म्हणते मी मोबाईलवर बघितलं आहे मम्मी, तू काही टेन्शन घेऊ नको आणि मी करते, फक्त तू माझी व्हिडिओ शूटिंग घे. तेही नाही म्हणते ती, पण मी घेते तिची व्हिडिओ शूटिंग कारण मला आवडते. छान बनवते ती पावभाजी. पावभाजी पण तर बनवतेच, पण त्या व्यतिरिक्त खूप छान असे जे पदार्थ आहे जे तिला आवडतात ती बनवते. फक्त एवढंच आहे की तिच्यानुसार तिला काम करू द्यावं लागते. आपण जर काही बोललं मधात तर मग तिचं मूड खराब होतो. चला तर बघूया. बघा छान तिने जे आता भाज्या चिरल्या होत्या त्या कुकरमध्ये तिने टाकल्या आहे. आणि आता ती सुरुवात करतच आहे. तिला बोलली एवढं झाल्यानंतर भांडे पण घासशील का गं? तर भांडे तर नाही घासणार मी, फक्त पावभाजी करणार आणि तुम्हाला पाव छान मी बटर लावून देणार. पावभाजी तिला खायची होती, पण नाव आमचं घेते ती समोर. स्वयंपाक खोलीत यायलाच तिला वेळ लागतो, कारण तिचा मोबाईल आणि ती स्वयंपाक खोलीत यायलाच 10-15 मिनटं होऊन जातात. आणि मग मोबाईल इथे ठेवू का तिथे ठेवून तारक मेहताचा उलटा चष्मा बघत बघत अशी आमची पावभाजी. तिखट मीठचा अंदाज समजत नाही तर मी काढून देते तिला. तिला जर म्हटलं आपण की आज करू नको गं, राहू दे मला कंटाळा येत आहे, तर नाही मी करते, तू फक्त मला सांग कसं करायचं, नाहीतर मी यूट्यूबवर तर बघतेच. बघ बाई तू कर, पण मला त्रास देऊ नको, मी तिला असं म्हणते. आखरीला ती ऐकत नाही माझं. नाही ना मम्मी, आपण दोघी मिळून करू ना, आणि मला किचन रूममध्ये ती घेऊनच जाते. तर असं आमचं दोघींचं चालू होऊन जाते. आखरीला आम्हाला जावं लागतं आणि दोघींनी मिळून काम करावं लागतं. मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटली तुमच्यासोबत. माझी एक फ्रेंड आहे, ती बोलली मला कशाला तिला काम करायला लावते गं, लग्न झाले की तेच कामं तिला करणे आहे समोर. तर मी बोलले अगं मी काही मुद्दाम नाही करायला लावत तिला, तिला आवडते काही काही नवीन नवीन छान पदार्थ बनवायला, तर ती दिवसभर हातात मोबाईल राहतं. मग एखादं काम जर तिने केलं तर काय एवढं बिघडलं. तसंही आत्ताच्या मुली कुठे एवढे काम करतात आपल्यासारख्या. आत्ताच्या मुलींना वेळ पण मिळत नाही. आपल्याला तेव्हा भरपूर कामं करावी लागत होते आणि काम करूनच कॉलेज स्कूल करावी लागत होती. तर आता तशा तर मुलींना वेळच नाही मिळत. तर एखादा जर पदार्थ बनवतोही म्हटलं तर एवढं काही बिघडत नाही आणि तिला बनवता येतं छान. बघा बघता बघता असं मी तुम्हाला काही काही सांगता सांगता गोष्टी तिने पावभाजी बनवली.
आता ती पाव पण घेत आहे आणि छान त्याला बटर लावून ती आम्हाला छान गरम गरम खाऊ घालणार आहे. मी खुशनशीब आहे की मला अशी छानशी मुलगी देवाने दिली. मला आनंदच आहे. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की नक्की कॉमेंट्समध्ये सांगा.